सुप घेऊनी ये आता तू द्वारावती कारा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा त्या कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. इति गुहे तमं शास्त्र मीदमुक्तं मयानघ यतोद्बुद्ध्या बुद्धिमांस्यात् कृतकृतच्च भारत. माय बाबा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी हे तुला जे शास्त्र सांगितलं ते गुह्य असं शास्त्र आहे आणि इति गुहे तमम शास्त्र मीद मुक्तम मायानघ येतात बुद्धी. आणि हे शास्त्र ऐकून माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, कृतकृत्य होणे आणि बुद्धिमान होणे. हे काही साधी गोष्ट नाही. ते म्हणतात की तू कृतकृत्य होशील आणि बुद्धिमान होशील. माय बाबा खरंच ह्या शास्त्रामध्ये श्रीकृष्ण महाराजानं जे गीता शास्त्र सांगितले ना, तर ह्या शास्त्राची महती अनेक साधू संतांना गायलेली. नुसती श्रीकृष्ण महाराजांनाच नाही, अनेक साधू संतांना. संत ज्ञानेश्वर म्हणतात की हा वेदार्थचा गुरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर अनुवादिला. ऐसे हे अगाध जेथे वेडावती वेद तेथे अल्पमी मतिमंद काय होय. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कैसेनी ढवळावे आणि गगन मुठी सुवावे मशके किवी. स्वतःला मशक समजून घेतात ते संत ज्ञानेश्वर गीतेपुढं. आणि हे म्हणतात की हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेलं शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि संत कबीर म्हणतात की हे जे शास्त्र आहे ना, ते म्हणतात की हरिसम जगतुक सुबचतो नाही. श्रीकृष्ण महाराजासारखा देव नाही, हरिसम जगतुक सुबचतो नाही. नाही प्रेम सम कोई पंथ, सज्जन सम कोई संत नाही, गीता सम कोई ग्रंथ. असे प्रशंसाचे उद्गार कबीरदासानं काढले. आणि मराठवाड्यामध्ये एक संत नामदेव होऊन गेले. ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलत पाप जाय तर तोता मोक्ष जोडे, गीता महिमा बोलवे नवाचे बंधन जीवाचे दूर जाती. एकची तो श्लोक वाचले नेहमी अंती परमधाम प्राप्त होय. नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्थापार्थ नाही पार नाही. त्यासारखा भक्त नाही कोणचा असं संत नामदेव म्हणतात. अनेक संतांनं अनेक लोकांनं अनेक राजकारण्यानं ज्यावेळेस त्याला संकट आले तर संत जे होऊन गेले काय त्याचं नाव तर त्याच्यावर बी संकट आलं, हिंदू धर्मावर संकट आलं. त्यावेळेस त्यांनी गीतेचाच आधार घेतला आणि हिंदू धर्माचं संकट अगदी त्याने हे करून लावलं, म्हणजे दूर केलं. कोणा त्या शंकराचार्यानं. आणि त्या हिंदू धर्माचा नष्ट व्हायला आला होता. परंतु शंकराचार्य आणि गीता ह्या दोघांनं हिंदू धर्माचं पावित्र्य राखलं. हिंदू धर्मातले लोकांना समजून सांगितलं आणि हिंदू धर्माचे लोक हे सोडून गेले नाही. माय बाबा हे शास्त्र जे आहे अतिशय गुहे तमाम शास्त्र मीदमुक्तम मायानघ. चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना इमम योसते योगम प्रोक्तवान हमयोग. मी हा योग हेची शास्त्र आहे मी विवस्वानाला सांगितलं. विवस्वान मनवे प्राह मनोरिक्स्वा कवे ब्रवीत. आणि एवं परंपरा प्राप्त भीमम राजर्षेदू सकाले नियमाता युगो नष्ट परंतप. आणि हे शास्त्र सांगून फार काळ झाल्यामुळं हे शास्त्र आता नष्ट झाले अर्जुना. त्यामुळं तू माझा भक्त आहेस, भक्तोशी मे सकाची ती रहस्यम हेतु उत्तम. मी
तू माझा सखा आहेस, त्याच्यामुळे मी तुला हे शास्त्र पुन्हा सांगत आहे. माय बाबा, अनेक संत होऊन गेले, संत साधू होऊन गेले, त्यांनी आपले सखे होते ते, आणि त्यांनी आपल्याला गीताशास्त्र शिकवलं. मला बी एका म्हणजे शर्मा नावाच्या मारवाडी ब्राह्मणानं हे शास्त्र शिकवलं. खरंच त्याचा मी उपकार मानतो. आणि हेच मग मी ते शास्त्र मायबाबा तुम्हाला सांगत आहे. आणि हे अतिशय गुह्य असं शास्त्र आहे. याच्यामध्ये म्हणजे अनेक आपल्या हिताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं की बाबा तू स्थितप्रज्ञ हो, एक मन एकाग्र कर. आणि मग एकाग्र मन कोणाचं आहे, कसं होऊ शकतं आहे, तर त्यांनी सांगितलं की बाबा ते म्हणजे प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञेचे दोच्छिती. जो परमेश्वराच्या चिंतनात जो गडून राहतो आणि तो त्यानं सगळ्या मनातल्या कामना सोडून दिल्या, आणि जो परमेश्वराच्या चिंतनात गडून राहतो तशा माणसाची बुद्धी एकाग्र झाली. तर एकाग्र बुद्धी करण्याचं म्हणजे ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनं दुसऱ्या अध्यायात सांगितलं. म्हणून त्या शास्त्राला गुह्यशास्त्र मानले जाते. पुन्हा ते काय म्हणले की बाबा दुःखे सोनं दिग्न म्हणा, सुखे सुखदा स्पृहा. दुःखानं दुःखी हो नको अर्जुना, सुखात सुखी हो नको. वित राग भय क्रोध, आणि राग भय क्रोध सोडून दे. वित राग भय क्रोध स्थित धीर मनी रुच्छते. आणि माय बाबा, तिसऱ्या अध्यायामध्ये तर श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे आपल्याला ह्या कामरूपी शत्रूपासून आपल्याला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कामरूपी शत्रूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अर्जुनाने विचारलं की बाबा माणूस पाप का करतो, तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्पा विद्येनामी या वैरिनाम. ह्या क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न होतात, आणि ते खरे शत्रू आहेत आपले. म्हणून ते म्हणले की यम बुद्धे परमबुद्धा संस्थाव्यात मानमात्मना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासनो. काम नावाच्या शत्रूला ठार मारण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला द्याला. श्रीकृष्ण महाराजानं हेच अतिशय गुह्य ज्ञान आपल्याला, जे की संसारात आपल्याला कोणीच सांगत नाही, असं ज्ञान आपल्याला गीतेमध्ये सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही शरीराला मी म्हणता, तुम्ही शरीर नाही तर तुम्ही मधात असलेले जीव आहेत. द्वैम पुरुषोलोके शर साक्षरयोचे शर सर्वानी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते, असं त्यांनी सांगितले. ह्या शरीराचे दोन विभाग येतं, एक शरीर आणि मधात असलेला आत्मा. तर तुम्ही शरीर हे तुम्हाला एक साधन मिळालं आहे परमेश्वरपर्यंत जाण्याचं, आणि त्या शरीरात जो राहतो माणूस, जो जीव, तो खरे तुम्ही आहात. तर हे ज्ञान आपल्याला कोण देईन, पण हे गुह्यशास्त्र आपल्याला हे ज्ञान देतं आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की तुमचा जो घर आहे, हे शरीर हे तुमचं घर आहे. शरीर हे तुमचं घर आहे, आणि त्या शरीरात राहणारे तुम्ही म्हणजे त्या शरीरात राहणारे तुम्ही एक हे आहात, तुम्ही शरीरात राहणारे आहात, आणि शरीर हे तुमचं घर आहे. आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा जे घर आहे हे अतिशय धोकेबाज आहे. आणि ह्या धोकेबाज घरामध्ये 3 शत्रू आहेत, 3 साप आहेत. काम क्रोध लोभ हे 3 शत्रू आहेत. आणि या काम क्रोध लोभावर जर तुमचा पाया पडला तर ते काम नावाचा साप, क्रोध नावाचा साप आणि लोभ नावाचा साप तुम्हाला चावू शकतो, आणि तुम्ही कधीही मरू शकता. तुम्हीच नाही मरू शकता, तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन मरू शकता. त्यामुळं त्यांनी सांगितलं की ह्या काम क्रोध आणि लोभ याच्यापासून सावध राहायचं. ह्या क्रोध म्हणजे रजो गुण, तमोगुण आणि सत्वगुण, याच्या पलीकडे जायचं, आणि त्या सत्वगुणाच्या आरी जायचं नाही, तमोगुणाच्या आरी जायचं नाही, रजोगुणाच्या आरी जात नाही. आणि हे 3 गुण जेव्हा तुम्ही उल्लंघून पलीकडे जाताल, तर त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. आणि हे 3 गुण म्हणजे काम क्रोध लोभ आहेत. तर त्या 3 पैकी एकाही जरी शत्रूवर आपला जर पाय पडला मायबापो, तर आपल्याला यमसदनी जावं लागतं आहे. आपणच नाही जात तर आपला परिवाराला घेऊन जातो. रावण नावाचा माणूस राजा होता. रावणाला हा काम नावाचा शत्रूचा साप चावला मायबापो, आणि काम नावाचा साप चावल्यानंतर त्यानं तो तर मेला त्या साप चावल्यामुळं, पण त्या इंद्रजित बी मेला बिचारा, आणि त्याचा बिभीषण कुंभकर्ण बी मेला, आणि सगळी म्हणजे
जी लंका होती सोन्याची ती उद्ध्वस्त झाली मायबाबा. ही कशामुळं? फक्त काम नावाचा शत्रू चावला. म्हणून ह्या काम नावाच्या शत्रूपासून आपण सावध राहायला पाहिजे. क्रोध नावाचा शत्रू तो सहस्रार्जुनाला चावला, तर सहस्रार्जुन तर मेलाच मेला, पण त्याचे लेकरं घेऊन मेला आणि सगळं राज्य त्याचं गेलं. दत्तात्रय महाराजानं त्याला 1000 हाताचं बळ दिलं होतं. त्या 1000 हाताचं बळ बी त्याचं नष्ट झालं आणि शेवटी त्याला दुःखाची पाळी आली आणि नरकवासी झाला तो. मायबाबा त्याला गायीचा वध केला. गायीचा वध करणाऱ्याला नरक नाही तर काय होईनो, बाईचा वध करणाऱ्याला नरक नाही तर काय होईनो, आणि ब्राह्मणाचा वध करणाऱ्याला नरक नाही तर काय होईनो. ॲट ए टाईम 3 वधी केली त्यानं आणि महाभयंकर म्हणजे तो म्हणजे नरकाला गेला असं मायबाबा. हे कशामुळं? काम नावाचा क्रोध नावाचा शत्रू त्याला चावला. आणि आणि हा जो नारद होते, नारदाला देखील एवढे उद्वार असून देखील त्याला काम नावाचा शत्रू चावला आणि त्याला नारदाची नारदी व्हावं लागलं आणि मायबाबा अत्यंत दुःख सहन करावं लागलं जीवनामध्ये. मायबाबा हे काम क्रोध लोभ हे 3 आपले शत्रू येतं. हे साप आहेत आपल्या, आणि त्या ज्या घरात आपण राहतो शरीररूपी घरात, त्या घरामध्ये हे 3 साप आहेत. तर ह्या सापापासून आपण सावध राहिलं पाहिजे. जर ह्या सापावर जर आपला पाय पडला तर आपला जीव केव्हा बी जाऊ शकतो, आपण अधोगतीला केव्हा बी जाऊ शकतो. म्हणून हे जे ज्ञान हे सापाचं ज्ञान कोणालाही माहीत नाही, ते माहीत नाही मायबाबा. पण श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेत हे ज्ञान आपल्याला दिलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला बचून राहायचं आहे. आणि जो माणूस हे ज्ञान ऐकून त्या कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या शत्रूच्या अंगावर पाय पडू देणार नाही, तो माणूस ह्या जीवनामध्ये तरुण जातो, परमेश्वर प्राप्तीला जातो. म्हणूनच श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना इति गुहे तमम शास्त्र मीद मुक्तम मायानग येतत बुद्ध बुद्धिमानशात कृतकृतच्च भारत. जो माणूस हे शास्त्र हे अतिशय गुह्य शास्त्र आहे आणि हे शास्त्र वाचून, हे शास्त्र पठण करून, हे शास्त्र जीवनामध्ये अंगी करून माणूस कृतकृत्य होतो आणि काय होतो? कृतकृत्य होतो आणि हुशार होतो, बुद्धिमान होतो. मायबाबा कृतकृत्य व्हा, म्हणजे बुद्धिमान व्हा, यशस्वी व्हा, असा मी तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.